आज आपण 1 ते 999 पर्यंतच्या सम व विषम संख्या ओळखता येणे पान नंबर 78 हा घटक पाहणार आहोत। समसंख्या ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। पाहता इथे निशेष भाग म्हणजे भागाकार केला असता म्हणजेच 2 ने भाग दिल्यानंतर जो भागाकार येतो आणि ज्या भागाकाराची बाकी शून्य उरते त्याला निशेष भाग म्हणतात। तर अशा संख्येला समसंख्या म्हणतात। म्हणजेच ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यांपैकी एक अंक असतो अशा संख्यांना समसंख्या असे म्हणतात। इथे उदाहरणार्थ संख्या दिलेल्या आहेत। आता विषम संख्या पाहूयात। ज्या संख्येला 2 ने भागले असता 2 ने भागाकार केला असता निशेष भाग जात नाही म्हणजे बाकी शून्य उरत नाही अशा संख्येला आपण विषम संख्या म्हणतो। म्हणजेच ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी अंक असतो किंवा 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक नसतो अशा संख्येला विषम संख्या म्हणतात। इथे उदाहरणार्थ संख्या दिलेल्या आहेत। आता पहा विषम आणि समसंख्या यांच्याविषयी आणखी माहिती इथं दिलेली आहे। बघा क्रमवार समसंख्या म्हणजे क्रमाने येणाऱ्या समसंख्या 2 ने वाढत जातात। म्हणजेच 42 नंतर 2 नी मोठी संख्या 44 नंतर 2 नी मोठी संख्या 46 म्हणजे 2 समसंख्यांच्या 2 क्रमवार समसंख्यांच्या मध्ये 2चा फरक असतो। त्याचप्रमाणे 2 क्रमवार विषम संख्येच्या मध्ये सुद्धा 2चाच फरक असतो किंवा 2 नी संख्या पुढे वाढत जातात। त्यानंतर 2 समसंख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार जे उत्तर येतं ते समसंख्याच असते। बघा इथे उदाहरणार्थ दिलेले आहे 14 अधिक 12। आता ह्या दोन्हीही समसंख्या आहे यांचं उत्तर 26 हे सुद्धा समसंख्याच आलेलं आहे। त्यानंतर वजाबाकीचं उदाहरण जर घेतलं तर 16 वजा 8 16 ही सम आहे 8 सुद्धा सम आहे। दोन्ही समसंख्यांची जर वजाबाकी केली तर त्यांचं उत्तर सुद्धा समसंख्याच येते। आणि आता गुणाकार जर केला 8 समसंख्या आहे 4 सुद्धा समसंख्या आहे। अशा दोन्ही समसंख्यांचा जर गुणाकार केला तर त्यांचं उत्तर सुद्धा समसंख्याच येते। आता विषम संख्येविषयी पाहूयात। 2 विषम संख्यांची बेरीज आणि वजाबाकी समसंख्या येते परंतु गुणाकार मात्र विषम संख्या येतो। इथे उदाहरणार्थ बघा 7 आणि 5 या दोन्ही विषम संख्या आहेत यांची बेरीज केली तर त्याचं उत्तर समसंख्या मिळते। 23 आणि 17 या दोनही विषम संख्या आहेत आणि यांची जर वजाबाकी केली तर त्याचं उत्तर सुद्धा समसंख्याच मिळते परंतु 7 आणि 5 या 2 विषम संख्या आहेत यांचा गुणाकार केला तर त्यांचा गुणाकार मात्र विषम संख्याच येते। याप्रमाणे इथे आपल्याला माहिती दिलेली आहे। या घटकावरील व्यवसाय पाहूयात। पहिला प्रश्न आहे 1 ते 100 संख्यांमध्ये समसंख्या किती आहेत? पहा 1 ते 100 या संख्यांमध्ये एकूण संख्या 100 आहेत आणि समसंख्या एक संख्या सोडून म्हणजेच एकाआड एक याप्रमाणे एकूण समसंख्या ह्या 50 असतात आणि विषम संख्या ह्या सुद्धा 50च असतात। म्हणजे जरी विषम संख्या किती असा प्रश्न विचारला तरी उत्तर 50च येणार आहे आणि समसंख्या किती तरी उत्तर 50च येणार आहे। म्हणजे 1 ते 100 यामध्ये एकूण 50 समसंख्या आणि 50 विषम संख्या असतात। आपलं योग्य उत्तर आहे 1। प्रश्न 2 खालीलपैकी विषम संख्या कोणती? पहा आता विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक येत नाही किंवा 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्या संख्या विषम संख्या आहेत। पहा इथे ही समसंख्या आहे ही सुद्धा समसंख्या आहे। इथे एकक स्थानी 6 समसंख्या आहे आणि शेवटच्या पर्यायामध्ये जर बघितलं तर एकक स्थानी 7 हा अंक आहे म्हणून ही संख्या विषम संख्या आहे म्हणून पर्याय चौथा। प्रश्न 3 1 ते 50 या संख्यांमध्ये विषम संख्या किती? पहा आता इथे पुन्हा पहिल्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आलाय। 1 ते 50
पर्यंत 50 अंक असतात आणि त्याच्यामध्ये अर्ध्या समसंख्या आणि अर्ध्या विषम संख्या असतात. म्हणून 1 ते 50 मध्ये 25 विषम संख्या आणि 25 समसंख्या असतात. म्हणून पर्याय पहिला. प्रश्न चौथा, 100च्या मागील क्रमाने येणाऱ्या 2 समसंख्या कोणत्या? आता 100च्या मागे मोजायचे म्हणजे उलटे पाठीमागचे अंक आपल्याला पाहायचेत आणि 2 समसंख्या शोधायच्या आहेत. पहा, 100च्या मागची समसंख्या, आता ही 100 आहे. 100च्या मागे 99 येतात, परंतु 99 ही विषम संख्या आहे. मग 99च्या पाठीमागे 98 ही पहिली समसंख्या झाली. 98च्या पाठीमागे 97 येतात, परंतु 97 ही विषम संख्या आहे. 97च्या मागे किती? 96 ही दुसरी संख्या मिळाली. म्हणजे 100च्या मागे पहिली 98 ही विषम संख्या आणि दुसरी समसंख्या 96 आहे. जे पहिली समसंख्या 98, दुसरी समसंख्या 96, याप्रमाणे या क्रमाने 2 संख्या आहेत, 98 आणि 96, म्हणून पर्याय तिसरा. प्रश्न 5, पुढीलपैकी कोणत्या पाढ्यात विषम संख्या असू शकतील? पहा, कुठल्या पाढ्यात विषम संख्या असू शकतील? तर 4च्या पाढ्यात, 6च्या पाढ्यात, 3च्या आणि 8च्या. कोणत्या पाढ्यात विषम संख्या असू शकतील? तर पहा, 4, 6, 8 या तर समसंख्याच आहेत, म्हणून यांच्या पाढ्यात सुद्धा समसंख्याच येतात. परंतु 3 ही स्वतःच विषम संख्या आहे. म्हणजे जर 3चा जरी पाढा आपण म्हटला किंवा लिहिला तर 3 एके 3 ही पहिलीच संख्या काय येते? विषम संख्या येते. म्हणून 3च्या पाढ्यामध्ये विषम संख्या असू शकतात. आणि 3चा पाढा जर आपण लिहून पाहिला तर याच्यामध्ये विषम संख्या आणि समसंख्या अशा दोन्हीही संख्या 3च्या पाढ्यामध्ये येतात. आता पहा, इथं काय करायचे मुलांनी? तर 4चा पाढा, 6चा, 3चा आणि 8चा हे चारही पाढे लिहून काढायचे आणि पाढ्यांचं निरीक्षण करायचं, त्यातील संख्या पाहायच्या आणि मग तुम्हाला समजेल की फक्त 3च्या पाढ्यामध्येच विषम संख्या असतात. 4, 6, 8 या पाढ्यांमध्ये विषम संख्या नाहीत. प्रश्न 6, 7च्या पुढील 5वी विषम संख्या कोणती? पहा, आता 7च्या पुढे संख्या आपल्याला मोजायच्या आहेत आणि 5 नंबरची विषम संख्या शोधायची. मग 7च्या पुढे पहिली विषम संख्या कोणती असणार आहे? तर 9. त्याच्यानंतर 11. त्याच्या पुढची विषम संख्या 13. त्याच्या पुढची विषम संख्या 15 आणि आता 5वी विषम संख्या आहे 17. तर 7च्या पुढे 9, 11, 13, 15, 17. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी विषम संख्या कोणती आहे? तर 17. आपल्या पर्यायामध्ये जर आपण बघितलं तर तिसरा पर्याय इथे 17 दिलेला आहे, म्हणून पर्याय तिसरा. प्रश्न 7, 19च्या मागील चौथी समसंख्या कोणती? पहा, आता इथे उलटे पाठीमागं जायचं आहे. तर ही 19 जर संख्या असेल तर याच्या मागे पहिली विषम संख्या 18 येते. पहा, लगेचच 18 ही समसंख्या येते. त्याच्यानंतरची समसंख्या येते 16. त्याच्या पाठीमागची समसंख्या येते 14. त्याच्या पाठीमागची समसंख्या येते 12. हे बघा, आता 19 तर पकडायचे नाहीत, 19च्या मागची समसंख्या आपल्याला शोधायची आहे. तर ही 18 पहिली समसंख्या आहे, 16 दुसरी, 14 तिसरी आणि 12 ही चौथी समसंख्या आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे 12. 19च्या पाठीमागे 1, 2, 3, 4 चौथी समसंख्या ही 12 आहे. पण आपण जर पर्यायांचं जर निरीक्षण केलं तर पर्यायामध्ये आपल्याला 12 कुठेही दिलेले नाही आहेत. तर पहा, इथे पर्याय कसे दिलेले आहेत? तर वजाबाकीच्या रूपात दिलेले आहेत. तर इथे आपण पाहू शकतो 19मधून जर 4 गेले तर इथे 15 येतात. 19मधून जर 8 गेले तर 11 येतात. 19मधून जर 7 गेले तर 12 येतात आणि 19मधून 5 गेले तर 14 येतात. म्हणून आपला पर्याय, जर आपली चौथी समसंख्या जर
12 असेल तर आपला पर्याय 19 वजा 7 याचं उत्तर 12 येईल, म्हणून पर्याय तिसरा. प्रश्न 8. 52 नंतर येणारी पहिली समसंख्या कोणती? बघा अगदी सोपं आहे. 52 नंतर येणारी पहिलीच संख्या आपल्याला शोधायची आहे. तर 52 नंतर येणारी पहिली समसंख्या आहे 54. 52 नंतर 53 संख्या असते, पण 53 ही विषम संख्या आहे. आणि त्याच्यानंतरची म्हणजे समसंख्या जर आपल्याला क्रमाने जर शोधायची असतील तर एक संख्या सोडून आपल्याला पुढची संख्या घ्यायला लागते किंवा 2च्या फरकाने पुढची संख्या घ्यायला लागते. तर 52 नंतर येणारी पहिली समसंख्या ही 54 आहे. पर्याय चौथा. प्रश्न 9. पुढीलपैकी कोणती समसंख्या असेल? पहा आता इथे पर्यायांचं जर निरीक्षण केलं तर कुठलीही संख्या आपल्याला डायरेक्ट दिलेली नाही आहे, तरी ते गणिती क्रिया दिलेल्या आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार. आणि यांपासून जे आपल्याला उत्तर मिळेल किंवा यांची जी संख्या आपल्याला मिळेल ती आपल्याला शोधायची आहे. समसंख्या कोणती असेल? तर पहा इथे 57 मधून जर 4 गेले तर याचं उत्तर येतं 53. ही कोणती संख्या आहे? ही विषम संख्या आहे, म्हणून हा पर्याय येणार नाही. 57 एके गुणाकार आहे बघा, 57 एके 57. एकक स्थानी 7 आहे, म्हणून ही सुद्धा समसंख्या नाही. 57 अधिक 0 याचं उत्तर 57च येईल. एकक स्थानी 7 आहे, म्हणून ही सुद्धा समसंख्या नाही. आता एकच पर्याय उरला, हा समसंख्येचाच असू शकतो. पहा आता 57 मध्ये जर 5 मिळवले तर उत्तर येतं 62. एकक स्थानी 2 असल्यामुळं ही समसंख्या असू शकते, म्हणून पर्याय चौथा. प्रश्न 10. खालीलपैकी कोणत्या स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत विषम असू शकेल? पहा आता कोणत्या स्थानावरील आपल्याला स्थानिक किंमत आधी इथे लक्षात घ्यायची आहे. स्थानिक किंमत बघा आता 1000 स्थान असेल त्याच्यावरची स्थानिक किंमत विषम असेल का? शतक स्थानावरील अंकाची किंमत ही विषम असू शकेल का? दशक का एकक? कोणत्या स्थानावरील किंवा कोणत्या घरातील, ही जर 4 घरं असतील तर कोणत्या घरातील अंकाची स्थानिक किंमत ही विषम असू शकेल? बघा आता जर आपल्याला 1000च्या घरामध्ये एखादा अंक असेल आणि त्याची जर स्थानिक किंमत आपल्याला लिहायची असेल तर आपल्याला त्याच्यावरती त्या अंकावरती 3 शून्य द्यायला लागतात आणि शेवटचा अंक एकक घरामधील हा 0 असतो. म्हणून ही संख्या कोणती असू शकते? ही स्थानिक किंमत ही समसंख्या असू शकते, कारण एकक स्थानी 0 येणार आहे. जर शतकाच्या घरामधील जर तो अंक असेल तर आपल्याला त्या अंकावरती स्थानिक किंमत लिहिताना 2 शून्य द्यायला लागतात आणि शेवटचा अंक हा 0 येतो. म्हणून शतकाच्या घरातील अंकाची स्थानिक किंमत ही समसंख्याच असेल. त्याचप्रमाणे जर दशकाच्या घरामधील एखादा अंक असेल आणि स्थानिक किंमत लिहायची असेल तर त्या अंकावरती आपल्याला 1 शून्य द्यायला लागतो, म्हणजेच त्या स्थानिक किंमतीच्या शेवटचा अंक हा 0 असतो. म्हणून ही संख्यासुद्धा किंवा ही स्थानिक किंमतसुद्धा काय असेल? सम असेल. आणि जर एकक स्थानावरची जर आपल्याला किंमत लिहायची असेल तर आपण त्या अंकाच्या पुढे एकही शून्य लिहित नाही, म्हणजे एकक स्थानावरील अंकांची किंमत तोच अंक आपल्याला लिहायचा असतो. म्हणजे 1 ते 9 यापैकी कोणताही अंक हे एकक स्थानावरील स्थानिक किंमत असू शकते. म्हणजेच याच घरामधील किंवा एकक स्थानावरीलच अंकाची किंमत ही विषम संख्या असू शकते. समसंख्यासुद्धा असू शकते. जर एकक स्थानावर जर 2 असेल तर एकक स्थानाची किंमत समसंख्या असणार आहे. जर एकक स्थानावर जर 5 असेल तर त्या अंकाची स्थानिक किंमत काय असणार आहे? विषम संख्या असणार आहे. म्हणजेच एकक स्थानावरच फक्त अंकाची स्थानिक किंमत ही विषम संख्यासुद्धा असू शकेल. प्रश्न 11. 1 ते 100 संख्यांमध्ये दशक स्थानी 7 हा अंक असलेल्या किती संख्या विषम आहेत? पहा इथे 2 कंडिशन दिलेल्या आहेत. दशक स्थानी 7 सुद्धा हवा आणि अशा 7 दशक स्थानी अंक असलेल्या किती विषम संख्या आहेत
हे आपल्याला शोधायचे. तर सर्वप्रथम आपल्याला दशक स्थानी 7 असलेल्या सर्व संख्या अगोदर लिहून काढायला लागतील आणि मग त्यापैकी किती विषम आहेत हे आपल्याला शोधायला लागेल. तर सर्वप्रथम आपण दशक स्थानी 7 असलेले अंक लिहून घेऊयात. पहा, इथे दशक स्थानी 7 असलेले अंक आपण सर्व लिहिलेले आहेत आणि दशक स्थानी 7 असलेले एकूण 10 अंक आपल्याला सापडलेले आहेत किंवा 10 अंकच असतात. जर दशक स्थानी 7 असलेले 10 अंक असतील तर त्यामध्ये अर्धे सम अंक असतात आणि अर्धे संख्या काय असतात, विषम असतात. इथे आपण चेक करू शकतो. पहा, इथे 0 सम 2 सम 4 समसंख्या 6 समसंख्या 8 समसंख्या म्हणजे एकूण 1 2 3 4 5 या समसंख्या आहेत आणि उरलेल्या 5 ह्या विषम संख्या आहेत. तर आपला प्रश्न पाहूयात पुन्हा. दशक स्थानी 7 अंक असलेले किती विषम संख्या आहेत, तर 5. 5 समसंख्या आणि 5 विषम संख्या असतील. असा ज्या वेळेला प्रश्न येईल त्यावेळेला सरळ ते अंक लिहून काढायचे आणि किती समसंख्या आहेत किती विषम संख्या आहेत हे आपण मोजून लिहू शकतो. प्रश्न 12. कोणत्याही विषम संख्येस 2 ने भागल्यास बाकी किती उरते? पहा, इथे कोणती विषम संख्या दिली का नाही. तर कोणत्याही विषम संख्येस जर 2 ने भागल्यास बाकी किती उरते, तर अशा वेळेला आपण सरळ इथे एखादी विषम संख्या घेऊन त्याचा भागाकार करून पाहायचा. पहा, आपण विषम संख्या घेऊयात 15 आणि याला जर आपण 2 ने भागलं तर बाकी किती उरते असा प्रश्न आहे. 2 14 हा जर भागाकार केला असता 15तून 14 गेले 1 तर इथे बाकी आपली किती उरते, 1 बाकी उरते. तर अशा प्रकारे तुम्ही कोणतीही विषम संख्या एखादी घेऊ शकता. 2 अंकी, 1 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, कितीही अंकी विषम संख्या जरी तुम्ही घेतली आणि तिला जर 2 ने भाग दिला असता तर बाकीही हमखास किती येणार आहे, 1च येणार आहे. संख्या किती मोठी किंवा किती लहान असली तरीसुद्धा. म्हणून आपला पर्याय आहे दुसरा. कोणत्याही विषम संख्येस 2 ने भागल्यास त्याची बाकीही 1 उरते. प्रश्न 13. खालीलपैकी कोणत्या संख्येतून 5 वजा केले असता समसंख्या मिळेल? पहा, आता खाली ह्या संख्या पर्यायामध्ये दिलेल्या आहेत. तर यातील कोणत्या संख्येतून 5 वजा केले तर समसंख्या मिळेल. म्हणजे आपल्याला प्रत्येक संख्येतून 5 वजा करून पाहावे लागणार आहेत. पहा, इथे 276 मधून जर 5 वजा केले तर याचं उत्तर येतं 271. एकक स्थानी 1 आला, समसंख्या नाही. आपल्याला समसंख्या मिळेल हे विचारले. त्याच्यानंतर 131 मधून जर 5 वजा केले तर आपल्याला उत्तर मिळतं 126. पहा, इथे एकक स्थानी 6 आहे म्हणून ही समसंख्या आपल्याला इथे मिळू शकते. 131 मधून जर 5 वजा केले तर समसंख्या मिळू शकते. आणि पुढचेही उत्तर आपण शोधू शकतो. 146 मधून 5 वजा केले तर 141 उत्तर येतं. एकक स्थानी 1 आहे म्हणून ही विषम संख्या मिळेल. 422 मधून जर 5 वजा केले तर उत्तर 417 येतं. एकक स्थानी 7 आहे म्हणून ही सुद्धा काय आहे, विषम संख्या आहे. तर समसंख्या कुठे मिळाली, 131 मधून 5 वजा केले तरी ते आपल्याला समसंख्या मिळाली. पर्याय दुसरा. प्रश्न 14. दशक स्थानी 9 हा अंक असलेल्या किती समसंख्या 1 ते 100 या अंकांमध्ये आहेत? पहा, हा प्रश्नसुद्धा इथे 11व्या प्रश्नासारखाच आहे. दशक स्थानी 7 असलेल्या किती विषम संख्या आहेत आणि इथे दशक स्थानी 9 अंक असलेले किती समसंख्या आहेत हे विचारले, परंतु 1 ते 100 मध्ये. तर 1 ते 100 मध्ये 9 हा अंक दशक स्थानी असणाऱ्या 10 संख्या असतील आणि त्याच्यामधल्या 5 ह्या समसंख्या असतील. हवं तर एका वहीच्या पानावर ह्या 9 दशक स्थानी असलेल्या संख्या तुम्ही लिहू शकता आणि त्यातले किती सम आहेत हे सुद्धा तुम्ही लिहून पाहू शकता. प्रश्न 15.
पुढीलपैकी कोणत्या पाढ्यात सर्व संख्या विषम असतील? पहा, कोणत्या पाढ्यामध्ये सर्व संख्या या विषम असतील? तर पहा, 5च्या पाढ्यामध्ये जर आपण पाहिलं तर 5च्या पाढ्यामध्ये विषम आणि समसंख्या अशा दोन्ही प्रकारच्या संख्या असतात. 6चा पाढा जर पाहिला तर 6च्या पाढ्यामध्ये सर्व संख्या या समसंख्या असतात. 11चा पाढा जर पाहिला तर सम आणि विषम अशा दोन्ही प्रकारच्या संख्या असतात. तर सर्व विषम संख्या असणारा ह्या तिन्हींमधील एकही पाढा नाही, म्हणून पर्याय चौथा एकही नाही. आता पहा, या ठिकाणी तुम्ही 5, 6 आणि 11 हे तिन्ही पाढे वहीमध्ये लिहायचे आणि त्या पाढ्यांचं निरीक्षण करायचं आणि मग याचं उत्तर तुम्ही कन्फर्म पुन्हा एकदा करू शकता की कोणत्या पाढ्यात सर्व विषम संख्या आहेत. तर या तीनही पाढ्यांमध्ये सर्व विषम संख्या येत नाहीत. प्रश्न 16. 6 आणि 4 या दोन्ही पाढ्यांमध्ये असलेल्या एकूण विषम संख्या किती? पहा, 6चा पाढा लिहून काढायचा, 4चा पाढा लिहून काढायचा आणि दोन्ही पाढ्यांमध्ये एकूण किती विषम संख्या येतात ते शोधायचं आहे. जर हे दोन्ही पाढे लिहिले असता 6 आणि 4 या दोनही पाढ्यांमध्ये फक्त समसंख्याच आहेत, एकही विषम संख्या येत नाही, म्हणून पर्याय तिसरा 0. आता हे तुम्ही दोन्ही पाढे लिहायचे आणि समसंख्या एकूण किंवा विषम संख्या एकूण किती येतात हे तुम्ही शोधायचं आहे. पर्याय तिसरा 0, एकही विषम संख्या येत नाही. प्रश्न 17. 3 अंकी विषम संख्या एकूण किती आहेत? पहा, आता इथे 2 अंकी नाही विचारलेलं, 3 अंकी एकूण किती विषम संख्या आहेत? पहा, 3 अंकी संख्याच कुठून सुरुवात होतात? 100 ते 999 या सर्व 3 अंकी संख्या आहेत आणि या एकूण 3 अंकी संख्या किती आहेत? तर 900 एकूण 3 अंकी संख्या आहेत. एकूण 3 अंकी संख्या 900 आहेत. त्यातल्या अर्ध्या समसंख्या आणि अर्ध्या विषम संख्या आहेत. तर 900च्या जर अर्ध्या केले तर 450 समसंख्या आणि 450 विषम संख्या येतात, म्हणून 3 अंकी विषम संख्या एकूण 450 आहेत. 900च्या अर्धे 450 विषम संख्या. प्रश्न 18. 3 क्रमवार विषम संख्येची बेरीज खालीलपैकी कोणती असेल? पहा, 3 क्रमवार संख्या घ्यायच्या आणि त्यांची बेरीज करून पाहायची सरळ सरळ. तर आपण 1 अंकीच विषम संख्या घेऊयात, क्रमवार घ्यायच्या आहेत, परंतु 1, 3 आणि 5 या तिन्ही क्रमवार विषम संख्या आहेत. यांची बेरीज केली तर 1 आणि 3 4 अधिक 5 9, 9 हे उत्तर येतं. 3 क्रमवार विषम संख्येची बेरीज ही विषम संख्याच आलेली आहे, म्हणून पर्याय दुसरा 3 क्रमवार विषम संख्येची बेरीज. इथे तुम्ही क्रमवार संख्या 2 अंकी 3 अंकी कुठले घेऊ शकता, फक्त त्या क्रमवार पाहिजे, म्हणजे एकामागे एक येणाऱ्या क्रमाने येणाऱ्या अशा विषम संख्या जर घेतल्या तर त्यांची बेरीज ही विषम संख्याच येते. प्रश्न 19. अ ही एक विषम संख्या आहे, तर खालीलपैकी कोणती विषम संख्या असेल? पाहता पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायांमध्ये ना अ हे अक्षर दिलेलं आहे. तर अ ही विषम संख्या तुम्हाला समजायची किंवा अच्या जागेवर एक कुठलीही विषम संख्या ठेवायची आहे आणि मग तुम्हाला त्याचं उत्तर शोधायचे की कोणती विषम संख्या असेल. तर पहा, इथे अच्या जागेवर जर आपण एखादी विषम संख्या ठेवली तर पहा, आपण इथे उदाहरणार्थ जर 3 ही संख्या ठेवली तर प्रत्येक अच्या जागेवर 3च संख्या तुम्हाला ठेवायला लागेल. बघा, इथे 3 अधिक 1 तर याचं उत्तर 4 येतं. ही विषम संख्या नाही आहे. त्याच्यानंतर इथे जर अच्या जागेवर जर 3 ठेवलं, 3 अधिक 3 याचं उत्तर 6 येतं. ही सुद्धा विषम संख्या नाही आहे. त्याच्यानंतर पहा, आता इथे एक निरीक्षण तुम्हाला करायला लागेल. इथे एक अंक आणि एक अक्षर आहे, पण त्या दोघांच्या मध्ये काहीच नाही आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असं कुठलंही चिन्ह दिलेलं नाही. जेव्हा एक अंक आणि एक अक्षर किंवा ABCD मधलं एखादं अक्षर जर असेल आणि त्यांच्यामध्ये कुठलंही चिन्ह नसेल तेव्हा त्या दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. कोणतं चिन्ह असतं? गुणाकाराचं.
तर पहा आता इथे अची किंमत आपल्याला 3च, इकडे 3 घेतली, सगळीकडे 3च घ्यायला लागेल. 2 गुणिले जर 3 केलं तर बेत्रिक 6 उत्तर येतं. ही सुद्धा विषम संख्या नाही. आणि आता इथे पहा अच्या जागेवर जर 3 ठेवले तर 3 अधिक 2 बरोबर 5. तर ही विषम संख्या इथं येऊ शकते. म्हणजे जर ही एखादी विषम संख्या घेतली, त्याची किंमत जर टाकली तर चौथ्या पर्यायामध्ये योग्य उत्तर काय येणार आहे? 5 ही विषम संख्या इथे आलेली आहे, पर्याय चौथा. प्रश्न 20. 703च्या मागील 2 क्रमवार विषम संख्या कोणत्या? पहा आता उलटे अंक लिहायला लागतील. 703च्या मागील बघा, 703, त्याच्या मागे 702, त्याच्या मागे 701, त्याच्या मागे 700, त्याच्या मागे 699. अशा जर संख्या लिहिल्या त्याच्या मागे 698. अशा जर संख्या आपण लिहून घेतल्या तर 703च्या मागे 2 क्रमवार विषम संख्या आपल्या शोधायच्या आहेत. बघा 703च्या मागे पहिली संख्या 701 आणि दुसरी संख्या 699. ही संख्यामध्ये समसंख्या आहे पण आपल्याला विषम संख्या लिहायची. मग 703च्या मागे पहिली समसंख्या 701 आणि दुसरी समसंख्या 699. तर पर्याय बघा, पर्याय दुसरा 699 आणि 701 योग्य उत्तर आहे. प्रश्न 21. खालील पर्यायातील 3 अंकी विषम संख्या कोणत्या? पहा 3 अंकी सुद्धा हवी आणि विषम सुद्धा हवी. तर 3 अंकी विषम संख्या कोणत्या? पहा 3 अंकी विषम. तर पहिलाच पर्याय जर पाहिला तर ही संख्याच 3 अंकी नाही आहे. ही सम असेल किंवा विषम असेल. पण आपल्याला इथे 3 अंकी संख्या शोधायला सांगितली. पहिला पर्याय 3 अंकी नाहीच आहे, म्हणून हा पर्याय बाद झाला. त्याच्यानंतर बघा ब पर्याय पाहिला तर 3 अंकी आहे परंतु सम आहे, म्हणून हाही पर्याय नाही. जर क पर्याय पाहिला तर 3 अंकी आहे आणि विषमसुद्धा आहे, म्हणून पर्याय क बरोबर आहे. इथेही 3 अंकी आहे, विषम आहे, म्हणून हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. ह्या दोन्हीही संख्या 3 अंकी आहेत आणि विषमसुद्धा आहेत, म्हणून फक्त क आणि ड योग्य, पर्याय चौथा. 22वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत एकूण किती समसंख्या आहेत? तर पहा समसंख्या बघताना संख्यासुद्धा वाचण्याची गरज नाही, फक्त शेवटचा अंक तुम्ही पाहू शकता. पहा समसंख्या, ही समसंख्या आहे, इथे समसंख्या आहे आणि इथे समसंख्या आहेत. इथे 7 आणि 5 असल्यामुळं ह्या दोन्हीही विषम संख्या आहेत. म्हणजे 1 2 3 4 एकूण 4 समसंख्या आहेत, म्हणून पर्याय दुसरा. प्रश्न 23. खालीलपैकी संख्यांची अयोग्य जोडी कोणती? अयोग्य म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे? पहा इथे एकक स्थानी 5 आहे परंतु त्याला सम म्हटलंय, म्हणजेच ही चुकीची जोडी आहे. ही विषम संख्या असायला हवी. त्याच्यानंतर 750 इथे एकक स्थानी 0 आहे आणि समसंख्या आहे, म्हणजे ही बरोबर जोडी आहे. एकक स्थानी 6 आणि त्याला विषम म्हटलेलं आहे, म्हणून ही अयोग्य जोडी आहे. कारण ही तर एकक स्थानी 6 असल्यामुळं ही समसंख्या आहे, ते सम हवं पाहिजे होतं, म्हणून ही जोडी अयोग्य आहे. एकक स्थानी 7 आणि विषम संख्या ही जोडीसुद्धा बरोबर आहे. म्हणजे 2 अयोग्य जोड्या आहेत, फक्त अ आणि क, पर्याय चौथा. प्रश्न 24. खालीलपैकी शतक स्थानी 9 अंक असलेली समसंख्या कोणती? पहा 2 कंडिशन आहेत. शतक स्थानी 9 हवा आणि ती संख्या समसुद्धा हवी. पहा मग शतक स्थानी 9, इथे तर शतक स्थानी 3 आहेत, इथे शतक स्थानी 9 आहेत, शतक स्थानी 9 आहेत आणि चौथा पर्याय इथे शतक स्थानी 9 नाही. मग आता 2 पर्याय राहिले. इथे दोन्ही संख्यांमध्ये शतक स्थानी 9 आहेत आणि आता समसंख्या पाहायची. ही विषम आहे आणि ही समसंख्या आहे, म्हणजे फक्त क
फक्त क हा पर्याय आहे की ती शतक स्थानी 9 आहे आणि ती संख्या समसुद्धा आहे, म्हणून फक्त क योग्य पर्याय चौथा. 25वा प्रश्न. खालीलपैकी 400 पेक्षा मोठी आणि विषम संख्या कोणती? पहा, दिलेले पर्यायातील संख्या आपल्याला 400 पेक्षा मोठी पण हवी आणि विषमसुद्धा हवी. पहा, पहिला पर्याय पाहूयात. ही संख्या 539 ही 400 पेक्षा मोठी आहे आणि विषमसुद्धा आहे, म्हणून अ पर्याय योग्य. ब पर्याय पाहूयात. पहा, ही 400 पेक्षा मोठी आहे, 690 400 पेक्षा मोठी आहे, परंतु ती सम आहे, म्हणून हा पर्याय नाही. क पर्याय पाहिला 403, तर ही 400 पेक्षा मोठी आहे आणि विषमसुद्धा आहे, म्हणून हाही पर्याय योग्य आहे. आणि ड पर्याय जर पाहिला तर 842 ही 400 पेक्षा मोठी आहे, परंतु ही विषम संख्या नाही, ही समसंख्या आहे. आपल्याला 400 पेक्षा मोठी आणि विषम संख्या असलेल्या 2 संख्या सापडलेल्या आहेत. फक्त अ आणि क योग्य पर्याय तिसरा. प्रश्न 26. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील सर्व संख्या सम आहेत? पहा, प्रत्येक पर्यायामध्ये 3-3 संख्या दिलेल्या आहेत आणि असा कोणता पर्याय आहे की त्या पर्यायातील सर्व संख्या सम आहेत? पाहूयात पहिला पर्याय. पहा, शेवटचा अंक. ही पहिलीच संख्या इथे विषम आहे आणि तिसरी संख्यासुद्धा विषम आहे, म्हणजे हा पर्याय नाही. ब पर्याय. पहा, विषम संख्या विषम संख्या विषम, हाही पर्याय नाही. तिसरा पर्याय जर पाहिला तर पहा, इथे 4 आहे सम, 8 अंक आहे सम, 8 अंक आहे सम, म्हणजे पहिली, दुसरी आणि तिसरी या तिन्ही संख्या काय आहेत? समसंख्या आहेत, म्हणून क योग्य. आणि आता शेवटचा पर्याय पाहूयात. पहा, इथे सम सम आणि शेवटचा अंक हा काय? विषम आहे, म्हणून हाही पर्याय नाही. म्हणजे फक्त क नंबरचा पर्याय आहे की त्यामधल्या सर्व संख्या काय आहेत? समसंख्या आहेत, म्हणून फक्त क योग्य पर्याय 4. प्रश्न 27. खालीलपैकी कोणती विषम संख्या नाही? विषम नाही. पहा, इथे 1 आहे, ही विषम आहे. 9 विषम आहे. इथे 0, पहा, ही विषम नाही, विषम संख्या नाही. तर एकक स्थानी 0 आल्यामुळे 130 ही विषम संख्या नाही, पर्याय तिसरा. प्रश्न 28. 9च्या पाढ्यातील समसंख्या कोणती? पहा, 9च्या पाढ्यातील संख्या इथे दिलेल्या आहेत. 36, 45, 72 आणि 18 या सर्व 9च्या पाढ्यातील संख्या दिलेल्या आहेत. त्यातील समसंख्या कोणती? पहा, एकक स्थानचा अंक पाहायचा 6 समसंख्या आहे. 5 ही समसंख्या नाही. 2 समसंख्या आहे. इथे 8 समसंख्या आहे. तर अशा पद्धतीने फक्त अ, क आणि ड या पर्यायांमध्ये समसंख्या आहेत, म्हणून पर्याय 4 फक्त अ, क, ड योग्य पर्याय चौथा.